मित्रांनो, तुम्हासनी जर असं वाटत असेल आणि अपेक्षा असेल की दुसऱ्या उमेदवारांसारखं मी तुम्हासनी मागणं गिफ्ट आणि काय काय देईन, तर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। ते मी देणार नाही, ते मी देऊ बी शकत नाही, कारण निवडणूक म्हणजे पैशांची देवाणघेवाण करून केलेला व्यवहार नाही। तसलं वंगाळ काम मी करत नाही आणि कुणी करत असेल तर त्याला विरोध करतो। आणि मला असं वाटतं तुम्ही बी याला बळी पडू नये। तुम्ही एक गिफ्ट घेऊन आपला हक्क, आपला अधिकार विकताय। आपलं एक मत म्हणजे आपला अधिकार असतोय आणि आपला अधिकार आपण कधीच कुणाला ऐकायचा नसतोय। निवडणुका म्हणजे उमेदवारांच्या विचारांची लढाई, दृष्टिकोनाची लढाई आणि त्याचीच देवाणघेवाण करत आपलं मत आपण आपल्याला पटलेल्या विचारांना द्यायचं असतं। आणि म्हणूनच मी तुम्हासनी सांगतो की तुम्हासनी जर माझे विचार आणि दृष्टिकोन पटत असेल तरच तुमचं मौलाचं मत मला द्या। आणि त्याच्या बदल्यात मी कमळी मोहिते तुम्हासनी शब्द देतो, तुमचे प्रश्न, तुमच्या अडीअडचणी कॉलेज प्रिन्सिपल आणि कमिटी समोर नक्कीच मांडेल। तुमचं बहुमत तुम्ही मला द्याल अशी तुळजाई समोर मी प्रार्थना करतो, ते बी एकदम फास्टात। सत्याच्या बाजूने कोण भांडते? कमळी मोहिते। गाईज, बघितलं? ही कमळी बेस्ट भाषण देते। ही जर एवढंच कमाल भाषण देत राहील तर सगळे स्टुडंट्स तिचे फॅन होतील। आणि का होतील काय? झालेत, सगळ्यांचे चेहरे बघ। फॅन्स माय फूड। जसं त्या निंगू पिंगू कच्च्या लिंबूला तिची लायकी दाखवली ना, तशीच या कमळी बाबूला पण दाखवावी लागेल। तो इस नेक काम की शुरुआत हमसे हो जाए। लेट्स गो। कमळी, कमळी, ए सो सॉरी यार, अगं तुमच्यासोबत प्रचाराला नाही येत आलं, पण आता एकदम जोरात प्रचार करू हा। मी घोषणा पण लिहून आणल्यात। अरे शंभू, तुला काय सांगू, कमळीच्या भाषणाचा विद्यार्थ्यांवर असा परिणाम झाला म्हणून सांगू, सगळी एकदम खुश दिसत होती आणि आनंदाने टाळ्या बी वाजवत होती। खरंच कमळी तुझ्या कमळे ए चल चल मागे। ओ डिअर कमळी, काय म्हणाली होतीस अनिकाला? तिला पडलेलं बघणार। अरे पण इथे तर वेगळंच घडतंय। कमळी पडली आम्ही पाहिली, कमळी पडली आम्ही पाहिली। अरे बापरे, कमळी तुला लागलंय अगं, रक्त येतंय बिचारी कमळी। ए कमळे, कुठे चालली? थांब ना। आता तुझी हिम्मत, तुझा जोश, त्याचं काय होणार? हा, मला काय वाटतंय माहितीये कमळी, तू आहे ना दुसऱ्यांसाठी उभं राहण्यापेक्षा स्वतःसाठी उभं राहायला शिक। ते जास्त चांगलं आहे तुझ्यासाठी। काय झालं रे? काय काय बघतोयस काय? तुझी नाटकं इथे नाही चालणार। आवाज खाली ठेवायचा आणि काय रे, कमळीला त्रास द्यायचा म्हणून तू हे सगळं केलंस ना? हा, आणि वर माझ्यावर आवाज चढवतोयस? तू फक्त मूर्ख नाहीयेस रे, एक वाया गेलेला फालतू मुलगा आहे। चरण, चल कमळी, वेडा झालाय, अक्कल कुठे आहे तुझी? प्राजक्तावर हात उचलायला चालला होतास। अरे ऋषीची बहीण आहे ती, ते ऋषी सर आहे ना, त्यांची बहीण आहे। हात जरी लावला असता ना तरी ऋषीने तुला मारून टाकलं असतं। आणि त्याहून वाईट माहितीये काय झालं असतं? ऋषीने माझ्याशी बोलणं बंद केलं असतं, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे। चरण सांगून ठेवते, ऐक, प्राजक्तापासून 4 हात लांब राहायचं, तिला टच पण करायचं नाही। हा इडियट। काही करू नको,
नो 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 अनिका नो. या अपमानाचा बदला मी प्राजू आणि त्या कमीकडून घेऊन राहणार. हे कोणतं अरे यार अजून किती दिवस थांबायचे तर काय करणार कामिनी मॅडमने तशी ऑर्डरच दिली आहे ना. आता जोपर्यंत त्या काय सांगत नाही तोपर्यंत आपल्याला कुठेच जाता नाही येणार. तुम्हाला सांगू का मला नाही वाटत ती बाई या गावात थांबली असेल आणि आतापर्यंत तिला खबर लागली असेल की आपणच तिचं घर जाळलंय आणि त्यात ती बाई तिची चौकशी केली होती घराची. तिने नक्की तिला खबर दिली असणार. खरंय मला पण तेच वाटते. ती अजून इथे आली नाही म्हणजे तसंच काहीतरी झालं असणार. पण आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन पण नाहीये ना. हो ना चला तुला ऑप्शन होतं नीट खेळ. अरे तीच तर बाई नाही ना. हे पकडा दिला. हाँ बोल बोल. अरे बोल पटकन बोल चल. हॅलो मॅडम ती ती बाई. काय ती बाई काय काय दिसली तुम्हाला ती बाई? हो मॅडम ती या गावातच आहे. आली होती तिचं घर बघायला पण आम्ही तिला बघितलं आणि आम्हाला बघून ती पळाली. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे बघा तिला पकडायचा प्रयत्न करा. जर का समजा हातात सापडली ना बकरी कापलीस काही कधी बकरीसारखी अशी कापा आणि जर का हातातनं निसटली तर सोडून द्या. गरज नाही आता मला कळलं. तिच्या मुलीचा बंदोबस्त केलेला आहे. दापा टाकतोय. चला चला पड्डेशी रिपोर्ट हवायत मला. अरे देवा म्हणजे माझ्या कमलीचे जीव धोक्यात आहे. म्हणजे आता मलाच काहीतरी केलं पाहिजे.